बिग बॉस मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सीझनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण नुकताच बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हिंदी सीझनचा प्रोमो देखील सोशल मीडियावर जाहीर झालेला आहे. बिग बॉस हिंदी 20चे होस्टिंग सलमान खानच यावेळी करणार आहे. पण मात्र अशातच बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनच्या देखील चर्चा रंगल्या आहेत. खरंच बिग बॉस मराठीचा 7वा सीझन येणार आहे का आणि कोणत्या महिन्यापासून बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तसेच या सीझनचा होस्ट कोण असणार आहे, असे अनेक सारे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात बिग बॉस मराठीचा 7वा सीझन नक्की कधी येणार आहे आणि या सीझनचा होस्ट रितेश देशमुखच असणार आहे का, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बिग बॉस मराठी सीझन 6च्या यशानंतर आता बिग बॉस मराठीचा 7वा सीझन कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या फ्रँचायझीला आता 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणूनच या आनंदात बिग बॉसचे मेकर्स 6 वेगवेगळ्या भाषांमधील बिग बॉसचे सीझन एकाच वेळी लॉन्च करणार आहेत. बिग बॉसचे वेगवेगळ्या भाषांमधील येणारे हे 6 सीझन ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र यामध्ये बिग बॉसचे कोणकोणत्या भाषांमधले सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, तर त्यामध्ये बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनचा प्रोमो देखील सोशल मीडियावर जाहीर झालेला आहे. तसेच बिग बॉस कन्नड, बिग बॉस मल्याळम, बिग बॉस तेलुगू, बिग बॉस तमिळ आणि आता आणखी एका नव्या भाषेत बिग बॉसचा सीझन सुरू होणार आहे, तो म्हणजेच बिग बॉस बंगाली. अशा प्रकारे या 6 भाषांमधील बिग बॉसचे सीझन लवकरच लॉन्च होणार आहेत. मात्र यामध्ये बिग बॉस मराठी सीझन 7चा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. बिग बॉस मराठी सीझन 7 बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बिग बॉस मराठीचा 7वा सीझन हा बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण जर बिग बॉस मराठीचा 7वा सीझन आणि बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन एकाच वेळी लॉन्च केले तर त्याचा TRP वरती प्रचंड परिणाम होऊ शकतो. त्यामधून प्रेक्षक विभागले जाऊ शकतात. त्यामुळे मेकर्सला खूप मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे देखील जावे लागेल. म्हणूनच आता यावेळी बिग बॉस मराठी आणि हिंदी सीझन सोबत येणार नाहीत. कारण मागच्या वेळी बिग बॉस मराठीचा 3रा सीझन आणि बिग बॉस हिंदीचा 15वा सीझन हे 2 सीझन एकाच वेळी प्रदर्शित झाले होते. त्यामुळे बिग बॉस हिंदीला TRP मध्ये खूप मोठा फटका बसला होता. बिग बॉस हिंदीच्या सर्व सीझन पैकी बिग बॉसचा 15वा सीझन हा सर्वात फ्लॉप सीझन ठरला होता आणि यामागचं कारण होतं बिग बॉस मराठी सीझन 3 आणि बिग बॉस हिंदी 15 एकाच वेळी लॉन्च करणं. पडत्या TRP मुळे त्याचा कमाईवरती देखील खूप मोठा परिणाम झाला होता. बिग बॉस मराठी सीझन 3 खूप गाजला. सगळे प्रेक्षक बिग बॉस मराठी सीझन 3 कडे वळले होते. त्यामुळे हिंदी सीझन कडे प्रेक्षकांचे दुर्लक्ष झाले आणि याच कारणामुळे आता बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदीचे यापुढचे सीझन एकत्र येणार नाहीत. एक सीझन संपल्यानंतर दुसरा सीझन येईल असा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी बिग बॉस मराठीचा 7वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत नाहीये. बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन संपल्यानंतर नक्कीच बिग बॉस मराठीचा 7वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच आता बिग बॉस मराठीचा 7वा सीझन आपल्याला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात पाहायला मिळू शकतो. कारण बिग बॉस हिंदी साधारण 3 महिने चालते, पण जर TRP चांगला असेल तर कधी कधी 4 ते 4.5 महिने देखील चालू शकते. त्यामुळे आता आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 7 साठी बऱ्याच महिन्यांचा इंतजार करावा लागणार आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बॉस हिंदीच्या 20व्या सीझनसाठी तुम्ही उत्सुक आहात का? बिग बॉस हिंदीचा 20वा सीझन तुम्ही पाहणार का? आणि बिग बॉस हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून कोणत्या सेलिब्रिटीला किंवा कंटेंट क्रिएटरला पाहायला तुम्हाला आवडेल, त्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.